महाराजांना पहिल्यापासून तो काय काम धंदाच करायला नाही. महाराजांबरोबर जंगलात हिंडायचं सगळीकडे, महाराजांचं जायचं. मग त्याची बायको पूर्वीचा काळ 4-5 मुलं सगळी आणि म्हणायची की आमचा नवरा घोसाळ्याचं मागं लागलाय, काय आणत नाही काही नाही, रोज शिवाय द्यायची. महाराजांना कळायचं काय अवघड आहे. महाराज एकदा म्हणले चल पायावर म्हणले बसापा आणि गेले तर जंगलात महाराजांनी 2-3 टाळ्या वाजवल्या, भसा नाक बाहेर आली. चल म्हणले धोतर टाक, उपर असायचं खांद्यावर, उपर टाकलं. महाराजांनी उचलून त्याच्यात 5-7 नाक घातली आणि बांध म्हणली. तो म्हणला माझी गरिबी आठवतील म्हणलं तर हे नाक दिले होते, मी काय करू म्हणला. गाठ मारली निसटशी, त्यातनं काय बाकीचे निघून गेले, एक राहिला होता त्यातला. एवढं नशीब असं तेवढंच मिळतं. बरोबर आहे. मग घरात गेला असा धरूनच. बायको म्हणली आज काय तुमच्या ओसाड्यानं काय दिले का म्हणली. तूच बघ म्हणले टाकलं खाली. ते बघतो तर ते धप प्रकारचा आवाज झाला, सोन्याचा. उघडून बघ ते सोन्याचा नाक झाला एवढा लांब. अरे बापरे. मग तो नाक त्याच्या घरात खाऊन एवढा तुकडा उरला होता. ते शंकराचं मंदिर आहे, तिथं ते दिसतो बऱ्याच जण. ते अंगावर केस आहेत, श्वास त्याचा म्हणजे सुवास येतो त्याचा, धूप लावल्यासारखा. म्हणजे नागाचा नाक काय सांगताय. अजून ते ठिकाण मंगळवेढला बसाप्पा तेलाचं मंदिर आहे. मंगळवेढ्यामध्ये बसाप्पा तेली म्हणून होता. त्या ठिकाणी खूप ठिकाण असले की ज्या ठिकाणी आपल्याला माहित पण नाही त्या गोष्टी. मंगळवेढा ही आहे ना संतांची भूमी. मग आता ती अजून दामाजी पंत, चोखा वेळा, कान्हो पात्रा, मोहनी बुवा, गोविंद बुवा ही सगळ्या सत्पुरुषांची समाधी आहे. मग त्याचा सोना तुकडा अजून तिथं आहे का. होता नाही तो नाही, सोन्याचा तुकडा त्याच्या घरात होता तो होता, त्याच्यानंतर नाक झाला तो. शेवटी भक्ती महाराजांची असं आहे, पुष्कळ मंगळ त्यांनी लीला केल्या.